पुण्यातील नरपतगिरी चौकातल्या महादेव मंदिराचा वाद जो आहे तो आपल्याला चिघळलेला पाहायला मिळतोय। मी आता त्याच महादेव मंदिरासमोर आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि हे मंदिर गेल्या 15 वर्षापासून बंद होतं। एका अधर्मीयाने म्हणजे हिंदू सोडून दुसऱ्या धर्माच्या एका व्यक्तीने या मंदिरावर मंदिराच्या जागेवर अनधिकृतपणे ताबा मारल्याचा आरोप या हिंदुत्ववादी संघटनांचा आहे आणि हे सर्व जे अनधिकृत पत्रे या ठिकाणी लावलेले आहेत ते हटवावे अशी मागणी या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नक्की हा वाद काय, तुम्ही आज या ठिकाणी जमलेले आहात, नक्की या जागेचा वाद काय, तुमची भूमिका काय नक्की या जागेवर? या ठिकाणी 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाविकांना जाण्या येण्याचा मार्ग पत्रे ठोकून बंद केलेला आहे। मंदिरामध्ये जाऊन भाविकांना पूजा करता येत नाही, भाविकांना दर्शन घेता येत नाही। हा हिंदूंवर झालेला अन्याय आहे। ही जागा बळकवण्यासाठी या मंदिराचा जो पुजारी होता त्याला मारहाण करून पळून लावलेला आहे। त्यामुळं या मंदिराच्या संरक्षणासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। मंदिराच्या पुजाऱ्यात मारहाण केली असं तुम्ही म्हणताय, कधी हे सर्व घडलं होतं, काय नक्की प्रकार घडला होता? हा काही वर्षांपूर्वी घडला आहे, परंतु आम्हाला काल रात्री कळला आणि तो कळल्यानंतर आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला। म्हणजे सध्या ही जागा कुणाच्या मालकीची? सध्या ही जागा अजून एक ट्रस्टचीच आहे, भैरवी ट्रस्टची आहे, परंतु जागेचा ताबा जॉन पॉल आणि अँथनी पॉल या गुंडांकडे आहे। हे लँड माफिया आहेत आणि या भूखंडाचा श्रीखंड खाणारे लोक आहेत। कोर्टात वाद चालू आहे का काय जमिनीचा? कोर्टात वाद चालू आहे, पण कोर्टाने प्राथमिक डिसिजन दिलेला आहे की हिंदू मंदिराची मालकी ख्रिश्चन माणसाकडे असू शकत नाही। म्हणजे हे सर्व पत्रे लावलेले ते अनधिकृतपणे लावलेले काढण्याची तुमची भूमिका? हो, हे पत्रे सगळे बेकायदेशीर आहेत। हे पत्रे काढले पाहिजेत आणि नाही काढले तर आम्ही काढणार आहोत। नाही, तुम्ही पण मगासपासून इथे आहात, आंदोलन करताय, पोलिसांसोबत सुद्धा तुमची वाद झाला, काय नक्की तुमची भूमिका आहे? तुम्ही सकाळपासून मुद्दा लावून धरला। बघा, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस, बहुप्रदोष आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज काय करावं तर आमचा जो महादेव इथे घुसमटत आहे त्या महादेवाची आम्ही मुक्तता, त्याला बंधनमुक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। 2 वर्षापूर्वी पालखीच्या बाईटमध्ये मी एक वाक्य बोलले होते की मला न्यूजवाल्यांनी विचारलं होतं की ताई, पांडुरंगाच्या चरणी तुमची काय मागणी आहे? त्यावेळेस मी मागणी केली होती की शासकीय पूजेचा मान लवकरच आमच्या फडणवीस साहेबांना मिळावा आणि यावर्षी तो मिळाला। आणि ती पूजा करत असताना आपण न्यूज बघितली असेल, आमच्या फडणवीस साहेबांच्या डोळ्यात जे अश्रू होते आणि त्यांची जे भाव होते तेच भाव आज आमच्या महादेवाबद्दल आहेत। मग आमचा महादेव जर घुसमटत असेल तर त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। जनसामान्यांसाठी हे मंदिर खुलं करण्यासाठी हे पत्रे आम्ही पाडणार। ते जर नाही पाडले गेले, आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही हे पाडणार। जोपर्यंत हे पत्रे काढले जात नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलणार नाही? जोपर्यंत पत्रे पाडत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिया धरून बसणार। मी एकटी तरी बसूनच राहणार। आम्ही इथले स्थानिक आहेत आणि आणखी एवढ्या वर्षात आम्हाला माहित नाही की आतमध्ये मंदिर आहे। मग हे पत्रे कशासाठी? कुठलं मंदिर आहे ज्याला पत्रे बाहेरून लावले जातात? आज हे झालं, पुण्येश्वर मंदिर झालं, म्हणजे आम्ही फक्त पाहत राहायचं का? असं होणार नाही। हे काढल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। तुम्ही अभिषेक करण्याची सुद्धा भूमिका घेतली होती। आज बहुप्रदोष आहे, आमचे आदरणीय मिलिंद भाऊ या ठिकाणी आलेले आहे। भाऊ आणि आम्ही सगळे मिळून आज अभिषेक करणार आहोत महादेवांचा या ठिकाणी। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस तुम्हाला जाऊन देतील, करून देतील वाटतं का? नाही जाऊन देणार? महादेव कोणाचा बांधील नाहीये ना। महादेवाच्या पूजेला कोणी जाऊ शकतं। हिम्मत आहे का मस्जिदीमध्ये जायची? आहे हिम्मत? फक्त हिंदुत्ववाद्यांना अडवलं, बस तेवढंच काम चाललेलं इथे। कुणाचा दबाव आहे? कुणाचा दबाव आहे पोलिसांना? ते पोलिसांना विचारावं। आता तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन, सीपी साहेब, डीसीपी साहेब, सगळ्यांना आम्ही रीतसर पत्र दिलेलं आहे की साहेब आम्हाला पत्रे काढून हवे आणि आम्ही पूजन करणार आहे। आंदोलन हा शब्दच नाही आमच्या पत्रामध्ये, पण आज हा आवाज उठवण्याला भाग पाडले यांनी। आज आम्ही हिंदू तुम्ही मगाशी पोलिसांची चर्चा केली, हे पत्रे हटवण्याची मागणी केली, आता त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, निरुत्तर आहेत ते, त्यांनी उत्तरच दिलं नाही। ते फक्त ते म्हणतात पॉल बरोबर आम्ही बोलतोय, आता तुम्ही पण या। आम्ही काय येणार पॉल बरोबर बोलायला? काय संबंध पॉलशी आम्ही बोलायचा? तुम्ही बोला पॉलशी, तुम्ही सांगा आमच्याशी कसं तुम्ही बोललात? आमच्या बरोबर जेव्हा पोलिसांची मीटिंग चालू होती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा पॉलला समोर बोलवलं का? मग पॉलच्या समोर आम्ही का यावं? एका भूमाफियाच्या समोर आम्ही यावं आणि आम्ही बोलावं? त्यांनी इथनं काढता पाय घ्यावा आता, नाहीतर त्याचे सगळे बाहेर आम्ही जेवढे काबीज केलेत ना जमिनी सगळं काढणार। मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जमिनी हडपल्यात यांनी। तुम्ही जे पॉल नाव घेताय ते पॉल या ठिकाणी कुणालाच पूजेसाठी येऊन देत नव्हते का? काय नक्की आतमध्ये जी काय थोडीफार पूजा चालते असं ते सांगतायत,
त्या पूजेच्या व्यतिरिक्त मंदिर जर कोणाला दिसत नसेल, एवढं जुनं मंदिर, हा गोसावीपुरा, गोसावी लोक इथं राहायचे, त्या गोसावी लोकांचं हेमाडपंथी हे मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन साधं कोणाला होत नाही, तर पत्रे ठोकून ठेवले. आमच्या हिंदू ट्रस्टच्या जागेवर पत्रे ठोकणारा पॉल कोण, हा आमचा प्रश्न आहे. जाऊन बघा कचरा केवढा आहे तिथं. आपण पाहतोय की जोपर्यंत हे पत्रे हटवत नाही, त्या ठिकाणून हे अतिक्रमण काढलं जात नाही, तोपर्यंत याच ठिकाणी थांबण्याची भूमिका जी आहे ती हे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतलेले पाहायला मिळते. आणि जोपर्यंत जो अनधिकृत ताबा खरं तर पॉल नावाच्या एका धर्मियानी किंवा हिंदू धर्म सोडून ज्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीने या ठिकाणी मारलेला आहे, तो ताबा सोडून हे मंदिर जे आहे ते सर्व हिंदुत्ववादी हिंदू धर्मासाठी खुलं करावं अशी मागणी जी आहे ती हे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.